देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, फडणवीस साहेब राजीनामा द्या। फलटण तालुक्यामधील डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर जो अमानुष असा जो प्रकार घडलाय आणि त्यात त्यांना मृत्यू किंवा हत्या प्रकार झाला एवढंच नव्हे तर त्यांना मृत्यूच कारण असणारे सगळे राजकीय किंवा असणारे सर्व कर्मचारी, पोलीस यंत्रणा यांनी त्यांना मरण पत्करावं इतकं वेदना दिल्या आणि त्यांनी आत्महत्या केली। हा खरं आत्महत्या नाही, हा त्यांचा खून आहे असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे। मी त्या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्यावर ज्या ज्या लोकांनी अन्याय केला ते बडतर्फ झाले पाहिजेत आणि पूर्ण त्यांची सीआयडी मार्फत चौकशी झाली पाहिजे। आज तुम्ही निवेदन कशासाठी? आजचं निवेदन काय आहे? आजचं निवेदन त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याची चौकशी व्हावी, संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावं आणि हे जे शासन आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, हे चुकीच्या पद्धतीनं कारभार करते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चुकीच्या पद्धतीनं त्यांची पाठराखण करतायत असं एकंदरीत चित्र या फलटण तालुक्यामध्ये दिसून येतंय आणि म्हणून काही कर्मचाऱ्यांना पर्याय नाही म्हणून आत्महत्या करण्यापर्यंत वेळ येते। हे या सरकारचं अपयश आहे। त्याला डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आहे। आता जे तपास चालू आहे योग्य पद्धतीने चालू आहे, योग्य पद्धतीने तपास चालू आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय। पेपरला बातम्या येत आहेत, त्याच्यावरून पॉझिटिव्ह निगेटिव्ह वातावरण दिसतंय, परंतु योग्य पद्धतीनं तपास चालू आहे, पण न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। जिल्ह्यात दुसरी घटना आहे, महिला सुरक्षित आहे नाहीत, महिला सुरक्षित नाही। सरकारनं महिलांना 1500 रुपये महिन्याला न देता महिलांना जास्तीत जास्त सुरक्षा कशी देता येईल याच्याकडे जास्त भर दिला पाहिजे। 1500 नाही दिले तर चालतील, पण महाराष्ट्रामध्ये महिलांना सुरक्षितता दिली पाहिजे असं आमचं सर्वांचं मत आहे। आणि मुळात फलटणची जी घटना झाली ती डॉक्टर संपदा मुंडे यांची हत्या नसून या सरकारने केलेला त्यांचा खून आहे। त्याच्यात माजी खासदारांचा उल्लेख आहे। देवेंद्र फडणवीस काल परवा त्या ठिकाणी आले, त्यांनी त्यांना क्लीन चिट दिली खासदारांना। मुळात खासदारांना क्लीन चिट देणं गरजेचंच नव्हतं, कारण आता या देशाचे या राज्याचे गृहमंत्री जर खासदारांना क्लीन चिट देत असेल तर ते गृहविभाग कसं चौकशी करणार आहे? याच्यात गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि त्याची निष्पक्षपणे चौकशी व्हावी। मुळात खासदारांचा हात आहे का नाही हे सुद्धा तपासावं असं आमची सर्वांची मागणी आहे। मी मनसिंगराव माळवे, माजी समाज कल्याण सभापती, सातारा जिल्हा परिषद सातारा, मी सध्या वंजारी सेवा संघाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतोय। संपदा मुंडे ही बीड जिल्ह्यातील एक ऊस तोडतो कामगाराची मुलगी फलटण येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय काम करत असताना एक निपक्षपातीपणे काम करत होती। कोणत्याही दबावाला बळी न पडता अतिशय निपक्षपातीपणे काम करत असताना तिच्यावर अनेक प्रकारचा दबाव असताना ती दबावाला झोगारून काम करत होती, म्हणून तिच्यावर अन्याय झाला आणि त्या अन्यायाच्या पोटी तिनं आत्महत्येचं पाऊल उचललं। खरं तर ही ऊस तोड कामगाराची मुलगी अतिशय गरीब परिस्थितीतून तिनं शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या गरीब आई वडिलांचा प्रपंच चालू असताना तिच्यावर हा फार मोठा आघात झाला।
परंतु आज तिच्या आत्महत्येमुळं त्याला एक राजकीय वळण दिलं जातंय किंवा तिच्या चारित्र्यावर सुद्धा भविष्यामध्ये एक प्रकारचा चिंतोड उडवून या आत्महत्येला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे। निश्चितपणानं आम्ही या गोष्टीचा निषेध करतोय। या संपदाला तिच्या आत्महत्येचा न्याय मिळाला पाहिजे अशी आम्ही या वंजारी सेवा संघाच्या वतीनं या सातारा जिल्ह्यातील जनतेच्या वतीनं आम्ही मागणी करतोय। निश्चितपणानं शासन यामध्ये जे दोषी असतील ते जे राजकारणी किंवा अधिकारी त्यांना निश्चितपणानं कठोरात कठोर शिक्षा देतील अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय। धन्यवाद। आम्ही आज या ठिकाणी मी प्रवीण ओंबासे, ढाकणी तालुका मान, जिल्हा सातारा या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहेत। काल परवा पाठीमाग फलटण तालुक्यात डॉक्टर संपदा मुंडे या तरुणींची आत्महत्या झाली। ती आत्महत्या नसून या सरकारने केलेली हत्या आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये सरकार या महिलांनी 1,500 रुपये महिन्याला देते, परंतु महिला सुरक्षित आहेत का? 1,500 बंद केले तरी चालतील, पण महाराष्ट्रातील महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत। अशा एक डॉक्टर घडवायचा असेल तर आपल्या आई वडिलांना माहित असतं त्याच्या पाठीमागे किती कष्ट करावे लागतात, किती व्याप करावे लागतात। आणि त्या आमच्या डॉक्टर ताईंचा आत्महत्या नसून हत्या झालेली आहे। आणि त्यात त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे की खासदारांनी हे केलेलं आहे, प्रेशर त्यांच्यावर टाकलं होतं। मग खासदारांची चौकशी झाली पाहिजे। परवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की खासदारांचा काही संबंध नाही। देवेंद्र फडणवीस तिथे गृहमंत्री, महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आले होते का न्यायाधीश होऊन आले होते की डायरेक्ट खासदारांना तिथे क्लीन चिट दिली? जर या प्रकरणात निपक्षपणे चौकशी व्हावी असेल तर प्रथमतः गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, नंतर तिथले जे अधिकारी आहेत ते बदलून नवीन तिथं एक SIT स्थापन करून IAS दर्जाचा अधिकारी देऊन तिथं निपक्षपणे चौकशी व्हावी। आणि जर मुळात त्या खासदारांचा संमत असेल तर त्यांना सहआरोपी करावं अशी आमची मागणी आहे। असं जर झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू। ऊसतोडीवरनं पण राजकारण तुमच्याकडे पाहायला मिळते, त्याबद्दल काय सांगता? ऊसतोडीवर आता आमच्या समाजाचा मुख्य धंदाच आहे ऊसतोडी करणं। कसं असतंय, मुख्य उद्देश जरी ऊसतोडी करणं हा असला तरी आमच्या समाजातील अनेक अधिकारी मुलं आपल्या परिस्थितीवर मात करून उच्च पदावर अधिकारी होत आहेत। आणि अधिकारी होत असताना अनेक लोकांनी राजकारणाच्या भावनेतून असं झालंय की बाबांनो हे ऊसतोडी आहेत आणि हे अधिकारी व्हायला लागलेत, तर ह्यांच्यावरती दबाव आणून त्यांना कुठेतरी अडकवायचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे। ते आम्ही खपवून घेणार नाही। आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत, आम्ही तळागाळात काम करणारी माणसं आहोत, असं कुठेही खपवून घेतलं जाणार नाही।